Hello student, we are going to start the formulae. या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. तर फर्स्ट टर्म cos 2 theta 2 cos square theta minus 1 minus 2 sin square theta cos square theta minus sin square theta आणि 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. तर cos 2 theta चे हे चार फॉर्म्युले आहेत. ऑब्झर्वेशन कसं करायचं, या ठिकाणी 2 theta असेल तर इथं त्या अँगलचं हाफ होतं. नेक्स्ट फॉर्म्युला साइन 2 थीटा, याचा फॉर्म्युला आहे 2 साइन थीटा कॉस थीटा आणि टॅन मधला यूज करायचा असेल तर 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. थर्ड टॅन 2 थीटाचा फॉर्म्युला, तर याचा फॉर्म्युला एकच आहे 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. फोर्थ फॉर्म्युला 1 मायनस कॉस 2 थीटा, तर 1 मायनस कॉस 2 थीटा असेल तर 2 साइन स्क्वेअर थीटा. फिफ्थ फॉर्म्युला 1 प्लस कॉस 2 थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा. सिक्स्थ एक्सप्रेशन अँड सबस्टिट्यूशन. तर या ठिकाणी फर्स्ट तर एक्सप्रेशन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, तर ए स्क्वेअर म्हणजे कॉन्स्टंट नंबर आणि एक्स स्क्वेअर म्हणजे व्हेरिएबल असेल, तर या टाईपमध्ये जर असेल तर पुटअप काय घ्यायचं, सबस्टिट्यूशन म्हणजे याचा अर्थ पुटअप एक्स इक्वल टू ए साइन थीटा हे पुटअप घ्यायचं. सेकंड रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस प्लस एक्स स्क्वेअर असेल, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल तर एक्स इक्वल टू ए टेन थीटा पुटअप घ्यायचं. आणि थर्ड रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, म्हणजे सुरुवातीला फंक्शन आणि नंतर कॉन्स्टंट असेल तर या टाईपमध्ये असेल तर पुटअप घ्यायचं एक्स इक्वल टू ए सेक थीटा. हे सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युले. तर या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर हे सर्व फॉर्म्युले आपल्याला 11वीत झालेले आहेत, लॉग टेबलमध्ये सुद्धा आहेत. द एक्झाम्पल y इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर फाइंड dy बाय dx. आता या ठिकाणी फॉर्म्युले यूज कसे करायचे. सोल्युशन लेट गिवन एक्झाम्पल y इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर या ठिकाणी फॉर्मॅट ऑब्झर्व करायचं. तर असा फॉर्मॅट या ठिकाणी कॉस 2 थीटा इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ओके, तर या ठिकाणी असा फॉर्मॅट आहे. म्हणजे आपल्याला पुटअप काय घेतलं पाहिजे, तर एक्स बद्दल टॅन थीटा घेतलं पाहिजे. इथे म्हणायचं पुट एक्स इक्वल टू टॅन थीटा. मग या ठिकाणी थीटा काय झालं, तर टॅन या साईडला आलं म्हणजे टॅन इनवर्स एक्स झालं. ओके, देअरफॉर आता यामध्ये पुटअप घ्यायचं. तर वाय इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअरचा अर्थ काय, तर टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉस इनवर्स, तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे फॉर्म्युला कॉस 2 थीटा म्हणजे कॉस ऑफ 2 थीटा. आता या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा. तर कॉस इनवर्स कॉस थीटा इक्वल टू काय असतो, ओनली थीटा असतो. म्हणजे कॉस इनवर्स कॉस ओनली त्याचा अँगल म्हणजे 2 थीटा. वाय इक्वल टू, तर वाय इक्वल टू, तर थीटा म्हणजे आपण पुटअप घेतले. आपलं ओरिजिनल एक्झाम्पल हे व्हेरिएबल एक्समध्ये आहे, म्हणजे हे काय करायचं थीटा परत ट्रान्सफर करायचं.
तर थिटा म्हणजे काय, तर टॅन इनवर्स एक्स, म्हणजे हे 2 आणि टॅन इनवर्स एक्स, आणि या ठिकाणी म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचं डेरिव्हेटिव्ह काय, तर dy बाय dx. 2 काय असणार आहे, कोएफिशियंट, आणि डी बाय डी एक्स टॅन इनवर्स एक्स. आता टॅन इनवर्स एक्सचा स्टँडर्ड फॉर्म्युला दिलेलाच आहे, 2 इंटू त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे सोल्युशन काय आलं, 2 इंटू 1 म्हणजे 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर हे काय आलं, या फंक्शनचं हे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू tan इनवर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, फाइंड dy बाय dx. तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युले पार्ट असले पाहिजेत आणि त्याचं ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. सोल्युशन y इक्वल टू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी फॉर्मॅट ऑब्झर्वेशन करायचं. तर या ठिकाणी फॉर्म्युला कोणता यूज करणार, तर टॅन 2 थिटा. तर टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला काय, 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, म्हणजे या ठिकाणी जे एक्स आहे त्याच्याबद्दल आपल्याला टॅन थिटा घेतलं पाहिजे. पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा, म्हणजे थिटा इक्वल टू काय आलं, टॅन या साईडला, म्हणजे टॅन इनवर्स एक्स. देअरफॉर यामध्ये टोटल चेंज करायचं. तर y इक्वल टू टॅन इनवर्स, ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं टॅन थिटा पुटअप करायचं, 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू, तर टॅन इनवर्स, तर हा फॉर्म्युला टॅन 2 थिटाचा, म्हणजे इंटू ब्रॅकेट टॅन ऑफ 2 थिटा. आता इथं फॉर्म्युला कोणता यूज करणार, टॅन इनवर्स टॅन थिटा इक्वल टू ओनली त्याचा अँगल असतो, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, ओनली 2 थिटा असणार. तर रिप्लेसमेंट करा, थिटा म्हणजेच काय, तर टॅन इनवर्स एक्स, म्हणजे 2 इंटू टॅन इनवर्स एक्स, आणि इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx 2 इंटू टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे सोल्युशन काय आलं, 2/1 प्लस एक्स स्क्वेअर, 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट 2x रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, फाइंड dy बाय dx. सोल्युशन, लेट y इक्वल टू गिवन फंक्शन साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट 2x रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी पुटअप घेताना ऑब्झर्वेशन करायचं, तुम्हाला या टाईपचं असं फॉर्मॅट दिलेलं आहे. बघा फॉर्मॅट कोणता दिला आहे, रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. असं जर असेल तर पुटअप काय घ्यायला सांगितलं आहे, एक्स इक्वल टू ए साइन थिटा. ओके, एक्स इक्वल टू ए साइन थिटा घ्यायचं. आता या ठिकाणी ए म्हणजे किती आहे, तर 1 आहे. ए म्हणजे किती, 1, म्हणजे पुटअप काय घेणार, पुट एक्स इक्वल टू ओनली साइन थिटा घ्यायचं, ओनली साइन थिटा. मग थिटा इक्वल टू काय असणार आहे, तर साइन इनवर्स एक्स असणार. आता या ठिकाणी चेंज करायचं, देअरफॉर y इक्वल टू साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट 2x, म्हणजे 2 साइन थिटा, एक्स म्हणजे साइन थिटा, रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय असतं, तर कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट 2 साइन थिटा रूट ऑफ
cos square theta. And the root of cos square theta means only cos theta. आता या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे 2 sin theta cos theta असेल तर काय असतं sin of 2 theta. उलट सुलट फॉर्म्युले यूज करता आले पाहिजेत. तर sin 2 theta हा फॉर्म्युला sin 2 thetaचा आहे. आणि साइन इनवर्स साइन असेल तर ओनली अँगल असतो, म्हणजे y इक्वल टू 2 theta. मग y इक्वल टू 2. आता थिटा म्हणजे काय, तर थिटा म्हणजे साइन इनवर्स x. थिटा म्हणजे साइन इनवर्स x. या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx 2 कोएफिशियंट असणार आणि साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा स्टँडर्ड फॉर्म्युले पार्ट असले पाहिजेत. म्हणजे सोल्युशन आलं 2/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तर या फंक्शनचं हे डेरिव्हेटिव्ह आलं. नेक्स्ट एक्झाम्पल. y इक्वल टू cos इनवर्स into bracket 1 minus 9 raised to x upon 1 plus 9 raised to x. या ठिकाणी हे थोडंसं जरा कॉम्प्लिकेटेड दिलेलं आहे, तर तुम्हाला ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. सोल्युशन लेट y इक्वल टू गिवन एक्झाम्पल 1 minus 9 raised to x upon 1 plus 9 raised to x. आता या ठिकाणी 9 raised to x ते आपण कसं लिहू शकतो. 9 raised to x तर 3 raised to 2 आणि raised to x असं सुद्धा लिहू शकतो. 3 raised to x raised to 2 असं सुद्धा लिहू शकतो, किंवा 3 raised to 2x म्हणजे 9 raised to x या मेथडनं असं लिहू शकतो. तर यामध्ये आपल्याला करेक्ट कोणते, तर करेक्ट आपण हे लिहू शकतो कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस 9 raised to x म्हणजे कसं लिहायचं 3 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर 1 प्लस 9 raised to x कसं लिहायचं 3 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी फॉर्मॅटचं ऑब्झर्वेशन करा. बघा फॉर्मॅट कोणता यूज करायचा, तर कॉस 2 थीटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तर हा फॉर्मॅट. तर या ठिकाणी पुटअप आपल्याला 3 raised to x इक्वल टू टॅन थीटा घेतलं पाहिजे. तर पुटअप काय घ्यायचं 3 raised to x इक्वल टू टॅन थीटा घ्यायचं. म्हणजे थीटा काय आलं, थीटा हे टॅन इनवर्स या साईडला आलं, म्हणजे टॅन इनवर्स 3 raised to x. थीटाबद्दल हे रिप्लेस करायचं. देअरफॉर y इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस 3 raised to x म्हणजे काय, तर टॅन म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा झालं, आणि 1 प्लस 3 raised to x म्हणजे टॅन म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा. तर हा फॉर्म्युला कोणाचा आहे, कॉस 2 थीटा म्हणजे कॉस इनवर्स कॉस 2 थीटा. आता कॉस इनवर्स कॉस म्हणजे ओनली त्याचा अँगल असतो, म्हणजे y इक्वल टू 2 थीटा. आता थीटाबद्दल रिप्लेस करायचं, थीटाबद्दल रिप्लेस करायचं म्हणजे y इक्वल टू 2. तर थीटा म्हणजे काय, टॅन इनवर्स 3 raised to x. आणि या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. yचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे dy बाय dx. हे 2 इंटू टॅन इनवर्स 3 raised to x. आता टॅन इनवर्स 3 raised to x चा बेसिक फॉर्म्युला काय, या ठिकाणी फॉर्म्युला लिहून डी बाय डी एक्स टॅन इनवर्स एक्स. काय फॉर्म्युला आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि अजून एक फॉर्म्युला यूज करायचे 3 raised to x म्हणजेच कोणता फॉर्म्युला, तर a raised to x. याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं a raised to x इंटू लॉग ऑफ a. तर या ठिकाणी हे दोन फॉर्म्युले यूज करायचे. तर 3 raised to x ला आपण कन्सिडर x करणार, कारण हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. डायरेक्ट आपण हा बेसिक फॉर्म्युला यूज करू शकत नाही.
तर ह्याला कन्सिडर केलं पाहिजे. 3x ला x म्हणायचं, म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय 1/1 प्लस अँगलचा स्क्वेअर म्हणजे 3x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे चेन रूट 3x. हे 2 इंटू 3xचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा फॉर्म्युला 3x इंटू लॉग ऑफ 3 आणि अपॉन 1 प्लस 3x⁻², म्हणजे 9x आपण डायरेक्ट असं लिहू शकतो. तर हे काय आलं, सोल्युशन आलं dy/dx. ओके.